शेतकरी बंधूंनो नमस्कार. नवीन दिवस, नवीन पीक, नवीन माहिती घेऊन आपण तुमच्यासाठी आलेलो आहे. आज आपण आलोय बोराच्या शेतामध्ये. बघू शकताय तुम्ही बोराचा प्लॉट आहे. साधारणतः आता हार्वेस्टिंगला आलेला आहे. कशा पद्धतीचा लोड आहे, सेटिंग आहे तुम्ही बघू शकताय. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण बोराची पंढरी समजली जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यामधील कोरपळे या गावात आलेलो आहोत. आपल्यासोबत आपले शेतकरी या सोबत आहेत. बघू शकताय बोराचा प्लॉट कशा पद्धतीचा या ठिकाणी फुल सेटिंग या ठिकाणी आहे आणि सध्या हार्वेस्टिंग सुरू झालेली आहे. बोरालाही सध्या मार्केटमध्ये चांगला रेट या ठिकाणी भेटत आहे. जवळपास 50 रुपयापासून ते 100 रुपयापर्यंतचा रेट या ठिकाणी मार्केटमध्ये सध्या आहे. अशा पद्धतीचा फुल लोड प्लॉट आहे. कुठल्याही पद्धतीचे भुरीचा प्रादुर्भाव किंवा आळीचा प्रादुर्भाव या प्लॉटवरती झालेला नाही. फुगवणी अतिशय चांगल्या पद्धतीची झालेली आहे. सेटिंग ही खूप जोरात आहे. या प्लॉटला कशा पद्धतीचं नियोजन केलंय ते जाणून घेऊया त्या शेतकऱ्यांकडून आपण. सर, या प्लॉटला आपण सेटिंगसाठी आणि फुगवणीसाठी काय दिलं होतं ड्रीपमधून? ड्रीपमधनं आपण सिरीन कंपनीचं सेटिंगला 73617 आणि फुगवणीसाठी 6020 हे प्रोडक्ट आपण खालनं जमिनीद्वारे ड्रीपद्वारे दिलेलं आहे. बर, म्हणजे या प्लॉटला फर्टिगेशन मधून फक्त 6020 आणि 73617 हे दोनच ग्रेड या ठिकाणी वापरलेले आहेत. अशा पद्धतीची सेटिंग करण्यासाठी या ठिकाणी झाडाला संपूर्ण पोषण किंवा सर्व प्रकारच्या अन्नद्रव्याचं व्यवस्थापन या ठिकाणी व्यवस्थित झालं पाहिजे. त्याच्यामध्ये नत्रस्फुरत पालाश असेल किंवा इतर जे मायक्रोन्यूट्रन आहेत त्याचंही वेळोवेळी ॲप्लिकेशन टायमिंगला झालेलं पाहिजे. फ्लावरिंग अवस्थेमध्ये गळ होऊ नये किंवा सेटिंग चांगली व्हावी यासाठी कॅल्शियम बोरॉन असेल, झिंकचं असेल किंवा जमिनीमधून जर फेरसची कमतरता असेल तर फेरसचं ॲप्लिकेशन या ठिकाणी व्यवस्थितरित्या झालं पाहिजे. तसंच त्याच्यासोबत फ्लावरिंग स्टेजमध्ये गळ होऊ नये किंवा भुरीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रामुख्यानं याच्यामध्ये आपण कस्टोडियासारखं औषध असेल किंवा नेटिव्ह असेल या ठिकाणी वापरलं होतं. बोरा पिकामध्ये प्रामुख्यानं सतावणारी एक गोष्ट आहे की या ठिकाणी जर पोटॅशचं अपटेक एकदम वाढलं तर प्रीमॅच्युरिटी बोर कलर येतो आणि गळ वाढते. त्याच्यासाठी बोरॉन, कॅल्शियम तसेच फॉस्फरस आणि पोटॅशचा समतोल राखून या ठिकाणी या प्लॉटला योग्य नियोजन केलेलं आहे. बघू शकताय खाली सुद्धा तुम्ही बघू शकता कसल्याही प्रकारची गळ तुम्हाला दिसणार नाही. एकदम चांगल्या पद्धतीचा प्लॉट आहे. या ठिकाणी या प्लॉटला पाहू शकता भुरीचा कसल्याही प्रकारचा प्रादुर्भाव किंवा नुकसान या ठिकाणी झालेलं नाहीये. ना पानावरती आहे ना बोरावरती या ठिकाणी फळावरती दिसत आहे किंवा फ्लावरिंग स्टेजमध्ये भुरीमुळे कोणतंही नुकसान किंवा गळकूज असेल अशा पद्धतीचं काहीही झालेलं नाही. या ठिकाणी आपण प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह अशा दोन्ही पद्धतीनं या ठिकाणी भुरीवर कंट्रोल केलेला आहे. त्याच्यामध्ये मेरिऑन असेल किंवा दाहनुकाचं निसोडियम या ठिकाणी वापरलं होतं. बघू शकताय कशा पद्धतीचा प्लॉट आहे. साधारणतः आता हार्वेस्टिंग सुरू झालेली आहे तर चांगल्या पद्धतीचं उत्पन्न या ठिकाणी या प्लॉटमधून निघणार आहे. रेटही चांगला आहे. तर अशाच पद्धतीचं जर तुमच्या प्लॉटमध्ये देखील सेटिंग करायचे असेल किंवा विदाऊट भुरीचा एकदम चांगला प्लॉट आणायचा असेल तर मार्गदर्शनासाठी आमच्या दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क करा. धन्यवाद.